चंद्रशेखर बावनकुले ने सांस्कृतिक महोत्सव और नागपुर में रेत की स्थिति के बारे में प्रेस कॉन्फ्रेंस में विस्तार से जानकारी दी। उन्होंने बताया कि 7 नवंबर से 18 नवंबर तक सांस्कृतिक महोत्सव नागपुर में होगा। छत्रपति शिवाजी महाराज के गौरवशाली इतिहास को प्रदर्शित करने के लिए गढ़ किल्लों की प्रतियोगिता आयोजित की गई थी। प्रतियोगिता में शिवाजी महाराज की प्रतिकृति बनाने की प्रतियोगिता और महाराष्ट्र के 155 गढ़ किल्लों के दर्शन कार्यक्रम में शामिल थे, जो इस महोत्सव को और आकर्षण बना रहे थे। सांसद ने नागपुर में रेत की कमी पर भी जानकारी दी। उन्होंने बताया कि नागपुर में 350 रेत घाट नीलामी के लिए लाए जाएंगे, जबकि महाराष्ट्र में कुल 500 जगह रेत का पर्याप्त स्टॉक मौजूद है। इस आधार पर उम्मीद जताई जा रही है कि अगले 15 दिनों में रेत की कमी पूरी तरह से समाप्त हो जाएगी। आइए जानते हैं आगे उन्होंने और क्या कहा। माननीय नितीन गडकरी जी यांच्या संकल्पनेतून नागपूरमध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सव होतो आहे। 7 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर असा हा खासदार सांस्कृतिक महोत्सव आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवशाली इतिहासामधील 155च्या वर गड किल्ल्यांचं एक प्रतियोगिता या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवातील किल्ल्याची प्रतिकृती तयार करण्याची स्पर्धा आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आज या ठिकाणी नागपूरमध्ये 155 गड किल्ल्याचं प्रदर्शन या ठिकाणी झालं। एक मोठी प्रेरणा या ठिकाणी नागपूरकरांना मिळाली। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, आपली विरासत, आपली संस्कृतीचं प्रदर्शन या ठिकाणी झालं आणि नागपूरकरांनी आज याचा एक या आपल्या संस्कृतीचा एक दर्शन घेतलं। एक अभिनव कार्यक्रम या ठिकाणी नागपूरमध्ये झाला। आज नागपूरमध्ये वाळू ही आपण जे सांगितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्येच वाळूचा तुटवडा आहे, परंतु मधले 3 महिने 1 जुलै ते 30 सप्टेंबर पर्यंत नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलच्या नियमाप्रमाणे वाळू बंद ठेवावी लागतं। 3 महिने पूर्ण वाळू बंद असतं, खोदकाम बंद असतं, कुठेही मशीन लावता येत नाही, कुठलीही वाळू काढता येत नाही आणि त्यामुळे हा 3 महिन्याचा जो मधला पिरियड होता त्यामुळे एक तुटवडा निर्माण झाला। परंतु आता पर्यावरण विभागाने आणि महसूल विभागाने जवळपास 350 वाळू घाट आता लिलाव करता आणलेले आहे। नागपूरमध्ये 4 तारखेला जवळपास 20 लिलाव होते आहेत। यावेळी मोठा वाळू साठा नद्यामध्ये आहे। भंडारा, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर आणि पूर्ण महाराष्ट्रात जवळपास 500च्या वर वाळू साठे उपलब्ध आहेत आणि त्यामुळे मला वाटतं पुढच्या 15 दिवसामध्ये वाळूचा प्रश्न संपेल आणि सोबतच आता एमसँड पॉलिसीमध्ये काही सुधारणा या आणण्यासाठी आपण निर्देशित केलं होतं। उद्यापर्यंत एक एमसँड पॉलिसीमध्ये नवीन त्या ठिकाणी सुधारणा येतील आणि या राज्यामध्ये कृत्रिम वाळू तयार करण्याचा एक मोठा उपक्रम राज्यात सुरू होईल। एका जिल्ह्यात 50 एमसँड क्रेशर देण्याची शासनाने मान्यता दिलेली आहे। आज त्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्याला आम्ही देतो आहे, ते शासनाकडे अधिकार होते, पण आता या शासन निर्णयातून जिल्हाधिकाऱ्याला अधिकार प्राप्त होणार आहे आणि जिल्हाधिकारीच आता 50 एमसँड क्रेशर त्या ठिकाणी वाटू शकतील असं या ठिकाणी आम्ही नियम करतो आहे आणि त्यामुळं एकडे एमसँड दुसरीकडे आपल्याला नैसर्गिक सँड यातनं महाराष्ट्राला अत्यंत कमी रेटने वाळू मिळेल। महिला डॉक्टर मुंबई महापालिकेसाठी आता फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे की महायुती होणार आहे। भाजप जवळपास 150 जागा लढण्याच्या तयारीत मुंबईत आहेत असं बोललं चाललंय। माननीय देवेंद्र फडणवीसजी एवढंच सांगितलं की माननीय एकनाथ शिंदेजी, अजितदादा आणि देवेंद्रजी बसून महायुतीमध्ये जे सीट्स फायनल होतील त्या सीट्स आम्ही अंतिम करू। शेवटी मागणी राहणार आहे। भाजपा काही मागेल, एकनाथ शिंदेजी मागतील, अजित पवारजी मागतील, हा आकडा मागणीचा 200-300 होईल, पण शेवटी जेवढ्या सीट तेवढ्याच लढाव्या लागतील, त्यामुळं तेवढ्याच लढणार आहोत। पण मागणी तर येणारच आहे। महायुतीत जेव्हा आम्ही विधानमंडळाकरता युतीमध्ये बसलो
तेव्हा 450 सीटची मागणी झाली, वेगवेगळ्या क्लेम झाले, त्यावर शेवटी 288 सेटल झालं. त्यामुळं शेवटी त्या सीटवर सेटल होणार आहे, पण मागणी मात्र सर्वांची वेगवेगळी आहे. एकनाथ शिंदे यांचा अचानक दिल्ली दौरा कसं बघतात? नाही, माननीय एकनाथ शिंदेजी नेहमीच दिल्लीला वेगवेगळ्या नगरविकास खात्याच्या विविध योजनांकरता दिल्लीवारी करतात, मग काही भेटीगाठी होतात. पण मला असं वाटतं की नेहमी त्यांचा संदर्भ हा राजकीय जोडू नये. आज माननीय जेव्हा एकनाथ शिंदेजी दिल्लीला गेले आहेत तर नगरविकास खात्याकडले खूप प्रकल्प केंद्रामध्ये अडलेले आहेत, म्हणजे अडलेल्यापेक्षा निधीची गरज आहे. या ठिकाणी आपल्याला बघितलं असाल तर अमृतमधले काही प्रकल्प आहेत, जलजीवन मिशनचे काही प्रकल्प आहेत, केंद्राकडे आपल्या प्रधानमंत्री आवास योजनेचे 31 लाख घरं महाराष्ट्राला मिळाले आहेत, त्याच्याही घराचा एक पाठपुरावा आहे. शेवटी नगरविकास खातं महाराष्ट्राचं नागरीकरण विचारात घेता केंद्राकडून जास्तीत जास्त मदत मिळावी याकरता एकनाथ शिंदेजीचा प्रयत्न आहे.